धुपेश्वर येथे पूर्णा नदीत बुडून युवकाचा मृत्यू. 2 दिवसानंतर मृतदेह आढळला पाण्यावर तरंगताना. मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर येथे पूर्णा नदीच्या पायऱ्यावर बसून अंघोळ करणाऱ्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 30 मार्चला घडली आहे. धरणगाव येथील बोगेश सुधाकर कवळे व त्याचा मावस भाऊ सूरज वासुदेव कवळे हे दोघे 30 मार्चच्या दुपारी 1 वाजता मोटरसायकलने धुपेश्वर येथे पूर्णा नदीपात्रामध्ये आंघोळीसाठी गेले होते. योगेश कवळे हा पायऱ्यावरती बसून आंघोळ करीत होता. त्याचवेळी घसरून तो पाण्यात बुडाला. तो वर न आल्याने मावस भाऊ सूरज घाबरून घरी निघून गेला. त्यानंतर दसरखेड MIDC पोलिसांनी काही लोकांच्या व नावाड्यांच्या मदतीने तसेच बुलढाणा येथील NDRFच्या टीमने योगेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आढळून आला नाही. दरम्यान 1 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास योगेशचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला आहे.